हो माधवीत आहे इकडं बघा ती सासू कशासाठी आहे पाहिजे काहीतरी बाबा आनंदात आहे का नाही ती बघायला बर का ही येते नुसती खायला प्रत्येक वेळेला येते बर का 1 किलो मटण आहे ही जर काय काम आहे का नाही खायला घेऊन येते बा कुठं खात बसताय नाही नाही म्हणताय आणि कुठं खात बसताय तुमचा एक घास सुद्धा खाल्ला नाही बर का ऐकून घ्या आणि ही काय म्हणते बर का ही बायको काय बोलत नाही त्याला हिला तरी काय लाज वाटली पाहिजे खायचं बघा हिनं इकडं सारखं नुसतं मेकअप आणि मी म्हटलं आणून द्या की लावा दिसली पाहिजे नको तसं नाही करायचं बघा हे का तुम्हीच खात बसा मटण तिकडे असतंय की पण रोज प्रत्येक वेळेला माणसाकडे पैसे असतात नसतात ही काय म्हणजे पुढचं काय ऐकायचं कशाला तुम्हाला पदवी पाहिजे बायकोची तुम्हाला बायको सांभाळणं होत नाही का एकटी अहो न्यावं ती असली बायको असण्यापेक्षा एखादी ठेवून राहिलेली बरी ठेवून राहिल्यावर तुम्हाला नी टाइम सोडू का तीन वेळा सकाळी बी हे मेकअप दुपारी हो का आहे का लावायचं नाही बघा आई कशी पुरली विचारते होट उलत नाही का म्हणून आईनं आणून दिलं लाल बरं खोट कर मी तुला आणून दिलं नवरा आधीच मेकअप करू देत नाही इकडे आणून देते नवऱ्याला तुझ्या बोकडा तुला बडा बडा करायला काय नेट पडते काय नवऱ्याला मेकअपच करायला लाज वाटलं पाहिजे नवऱ्याचं सगळं घेऊन नुसतं नावानं फक्त तुमचं आहे पैसे चोरून पैसे तुम्हाला देते चोरून द्यायला तुम्ही माझ्या पुरला रुपया सगळं देत नाही होय 30,000 40,000 माझ्या लेकीला घेऊन येते होय मग हाय का रुपया दमडा आहे का की आता जाताना इथनं जायचं बर का आता ह्यांना लाली पावडर काय गरज आहे का काय दिलंय तुम्ही यांना खायला आणलेलं देते की ताटात ती बरोबर होय दिलं एक शब्दाने तर काय आणलं होतं नवऱ्यालाच गोड दिसल म्हणून मी लावते चुरमुर तर आणलंय कधी नवऱ्यालाच गोड दिसल म्हणून मी आज लावायला सांगते होय नवऱ्याला का दुसऱ्यासाठी नवऱ्याची बहीण बोलती बाई तेवढी मोठी पोरगी दिली की त्यांनी अजून काय द्यायचंय भावाला का माझ्या त्यात असला तर एवढे माझ्या पोरीला लाली लावल्यावर तुम्ही सारखं टाका धरण वाढा चढायची नाही झिपरी आधी सोडले तर बघा दिसती बुतावानी तो आहे का अजून ती लावती बी लाली लिपस्टिक असं असं इसरायचं लवकर इसर जायचं आपल्याला उशीर झाला माकडा तुला लाज वाटते काय तुम्हाला दोघं बहीण भांडायला लागले ती असंच रोज एक देत जावा सगळी शांतता राहते या तर मित्रांनो आमचं असंच असतं धिंगाणा दिसता तर आता धिंगाणा बघून आनंद वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय.